सुरुची विद्यालयातील विद्यार्थ्यांचं स्थलांतर करा या मागणीसाठी बिरसा आर्मीचं धरणे आंदोलन. राजवाडे मंडळातर्फे शरद पवार यांचा 31 जुलैला मुंबईत कृतज्ञता सोहळा. पत्रपरिषदेत माहिती. कल्पवृक्ष संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनी गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट. आणि खुल्या आरक्षित जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करा, जनता दल सेक्युलरने केली मागणी. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरुची विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथील आदिवासी मुलींसोबत अनुचित प्रकार झाल्याची घटना घडली होती. याबाबत तक्रारीनंतर राज्य शासनाने सुरुची विद्यालय व ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द केली. त्यामुळे तेथील आदिवासी मुलांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना पब्लिक स्कूल या नामांकित इंग्रजी शाळेच्या ठिकाणी स्थलांतरित करावं, त्यांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात यावा अशी मागणी करीत बिरसा आर्मी उलगुलान यांच्यातर्फे भारतीय संविधान सेनेच्या पुढाकाराने आनंद लोंढे, आबा अमृतसागर, मनोज पावरा यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते. आज आम्ही सर्व आदिवासी बांधव धुळे येथील क्युमाइन क्लब येथे सुरुची इंग्लिश मीडियम स्कूलची जी मागे घटना घडली त्या संदर्भात आम्ही सर्व निवेदन दिले. आयुक्त साहेबांना, PO साहेबांना, कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सुद्धा आमच्या पोरांचं आजपर्यंत 2 महिने उलटून गेले तरी आमच्या पोरांचं काही दुसऱ्या शाळेत समायोजन केले नाही. तर त्यासाठी आज आम्ही आंदोलन करण्यासाठी बसलो आहे. पण आज सर्वांच्या पालकांच्या सहमतीने सांगतो आहे की आज कधी आमच्या पोरांचं जर ॲडमिशन झालं नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा आमचे जे ट्रायबल डिपार्टमेंट आहे, ट्रायबल डिपार्टमेंटचे जे आमचे आदिवासी विकास मंत्री आहे त्यांना बी आम्ही आश्वासन करतो की येत्या दिवसात आम्ही तुमचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जे शिक्षण मंत्री आहे, शिक्षण मंत्रींना पण आम्ही सांगू इच्छितो की जे शिक्षण खात्याचं आहे त्यांना पण आम्ही निवेदन दिले शिक्षण अधिकारी यांना. तर आमचं पोरांचं कधी ॲडमिशन भवितव्यावर कधी काही प्रश्न आला तर आम्ही उद्या उठून तीव्र आंदोलन करू, एवढं आम्ही सर्व पालकांच्या सहमतीने सांगतोय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लोकनेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईतील नेहरू सेंटर येथे कृतज्ञता गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश पाठक, कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील 100 वर्षांपासून इतिहास संशोधन, दुर्मिळ कागदपत्रांचं जतन, संवर्धन आणि ग्रंथ प्रकाशनाचं कार्य करणाऱ्या राजवाडे संशोधन मंडळाच्या वाटचालीत शरद पवार यांनी वेळोवेळी महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल हा गौरव सोहळा आयोजित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंडित पन्नालाल घोष आणि खानदेशातील इतिहासप्रेमी अब्दुल मजीद जकेरिया यांच्या संग्रहातील दुर्मिळ वस्तूंचं हस्तांतरण करण्यात येणार आहे. यावेळी छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयी मोहिमा या ग्रंथाचं प्रकाशन शिवसेना उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खानदेश वैभव या ग्रंथाचं प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, तर शिल्पकार राम सुतार या संशोधक विशेषांकाचं प्रकाशन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार अमरीश पटेल, आमदार सत्यजित तांबे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाने, आमदार मंजुळा गावित, धुळे महापौर मायादेवी परदेशी व आनंद राजवाडे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पत्रपरिषदेला प्राध्यापक प्रकाश पाठक, संजय मुंदडा, जयश्री शहा, विकास कपोले आदी उपस्थित होते. इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळ आता शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. हे मंडळाचं 100वे वर्ष आहे. हे 100 वर्ष कार्य करीत असताना राजवाडे संशोधन मंडळाला शासनाची कोणत्याही प्रकारचं अनुदान नसताना ही संस्था सुरू आहे.
जे जे संस्थापक इथं संस्थापकानंतर जे जे अध्यक्ष होऊन गेले किंवा कार्यकारिणी मंडळ होऊन गेले त्या सगळ्यांनी जो त्याग दिला त्यामुळेच राजवाडे संशोधन मंडळ 100 वर्ष पार करू शकलं. राजवाडे संशोधन मंडळ हे कार्य करीत असताना बऱ्याच अडचणी आल्या आणि या अडचणी मात करताना लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची वेळोवेळी खूप मदत लाभली आणि त्या मदतीतनंच थोडं ऋणातनं मुक्त व्हावं म्हणून राजवाडे संशोधन मंडळाने शतक महोत्सव साजरा करताना ऋणातनं थोडं तरी पवारसाहेबांच्या ऋणातनं मुक्त व्हावं. कारण की त्यांचं वय बघता आज संस्थेला असं वाटतं की आपण लवकरात लवकर करावा. त्या अनुषंगाने आपण 31 जुलै रोजी मुंबई येथे नेहरू स्टेडियमवर आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. धुळेकर जनतेला आव्हान आहे की अशा मोठ्या या कार्यक्रमाला राजवाडे मंडळाच्या या शताब्दी महोत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि न भूतो न भविष्य इतका मोठा हा कार्यक्रम केला आहे. या कार्यक्रमाला आदरणीय पवारसाहेबांचा सत्कार नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दोघं उपमुख्यमंत्री आणि मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात या सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यासोबत आपल्या धुळ्याचे पालकमंत्री जयकुमारजी रावल, खासदार शोभाताई बच्चाव, सुप्रियाताई सुळे व इतर सर्व मान्यवर आपल्याकडचे आमदार लोक, अनुपभाऊ अग्रवाल, मंजुश्रीताई गावित, जय बदाणे, राम बदाणे असे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्व बांधवांना विनंती, पत्रकार बांधवांना, या कार्यक्रमाची धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी आपल्या दैनिकाच्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून अशी राजवाडे मंडळातर्फे आम्ही विनंती करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे येथील कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन विविध सामाजिक व स्तुत्य उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचं औचित्य साधून संस्थेच्या वतीनं विविध शाळांमध्ये गरजू, होतकरू व आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. तसेच शाळा व ग्रामपंचायतींना भारताचे संविधान भेट देण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात कल्पवृक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ यांनी उपस्थित लहान मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असल्या गुड टच बॅड टचचं अत्यंत सोप्या भाषेत प्रात्यक्षिक दाखवून केलं. तसेच संस्कारक्षम गोष्टी सांगून मार्गदर्शन केलं. या संवेदनशील प्रात्यक्षिकानंतर धनूर व कापडणे ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळा कापडणे, जिल्हा परिषद शाळा धनूर, महात्मा गांधी विद्यालय धनूर आणि जिल्हा परिषद शाळा गोंदूर येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. खानदेश प्रतिष्ठानचे व कल्पवृक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. गोंदूर येथील शाळेत संस्थेचे कार्याध्यक्ष मोहन पवार यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. अध्यक्ष प्रवीण वाघ यांनी मार्गदर्शन करून शाळेचे आभार मानले. या विविध कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. धनूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्राध्यापक चेतन पाटील, कापडणे ग्रामपंचायतीचा सरपंच अक्काबाई भिल, कापडणे केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनीता गायकवाड, महेश माळी, शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा कापडणे नंबर 3चे अध्यक्ष राकेश मगन भिल, सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर जगन्नाथ पाटील, पदोन्नती मुख्याध्यापक एकनाथ भांबरे, उपशिक्षक किशोर भांबरे, त्रिशला भांबरे, प्रमिला पाटील, सुरेखा पाटील, संजय वारुडे, चंद्रकांत चौधरी, भाग्यश्री भांबरे, सामाजिक कार्यकर्ते बापूदादा यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनूर व कापडणे शाळेचे शिक्षक भूपेंद्र तायडे, भूपेंद्र पाटील, शैलेंद्र पाटील, अलका लोहार, अर्चना पवार, विद्या पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कल्पवृक्ष संस्थेचे दीपक शर्मा, उपाध्यक्ष विकास वाघ, कार्याध्यक्ष मोहन पवार, सहसचिव जयश्री प्रवीण वाघ यांच्यासह भीमराव मोरे, दीपक वाघ, आकाश वाघ, दिनेश वाघ, सुरेश ठाकरे, गोपीचंद सोनवणे, निलेश वाघ या सर्व समिती पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केलं. मी तुम्हाला फक्त कसा असतो ते सांगतो. आता इथं मी असं केलंय, काय आहे, चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना, बघा असं ना, असं आहे तर चांगलं आहे ना हे. हा काय झाला, लाड झाला. हा कोण करतोय, आपल्या जवळची व्यक्ती करतो आपला लाड, असं येतो असा करतो. हा पण आता हा चांगला स्पर्श आहे. वाईट स्पर्श कोणता असतो माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, मी असं केलं तर काय आहे, मग काय केलं पाहिजे? असं केल्यावर मी वाईट तर आहेच, पण काय केलं पाहिजे तुम्ही?
आपण त्याला विरोध केला पाहिजे की नाही? काय करायचं? हट नाही करायचं, हट नाही करायचं, ओरडायचं. ए तू मला चुकीच्या पद्धतीने हात लावलाय, आणि तिथून त्या व्यक्तीपासून थोडं लांब जायचं. लांब गेल्यानंतर जो आपल्या जवळचा आहे किंवा आपण ज्याला आपली गोष्ट सांगू शकतो, ज्याला काय म्हणतो आपण, एक सेफ सर्कल, म्हणजे आपल्या जवळच्या लोकांचं सर्कल. हां, तर ते सेफ सर्कलमध्ये कोण कोण येतं सांगा बरं? आपल्या सेफ सर्कलमध्ये कोण कोण आहे? कोण आहे? तुम्हाला कोण आवडतं घरातले? आई, वडील, भाऊ, अजून पप्पा म्हणजे वडील, काका, काकू, बहीण. हे काय झालं आपलं शेफ सर्कल. शाळेत आले मॅडम, शिक्षक, हे पण आपले गुरु आहेत, यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. हे झालं आपलं शेफ सर्कल, बरोबर? साहित्य वाटपाची आम्हाला परवानगी दिली, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आणि संस्थेच्या मार्फत त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि आज हे सारे साहित्य आपल्या संस्थेच्या मार्फत इतर ठिकाणी जसे आपली शाळा आहे त्या वंचित घटकांपर्यंत आम्ही पोचून हे साहित्य वाटप करत असतो. काल सोनूर आणि कापडणे या गावात केले, त्याच पद्धतीने या गावात आपण ते द्यायचे आहे साहित्य. हे साहित्य देण्याचा हेतू असा की आम्ही खूप मोठे काही कार्य करतो असं आमच्या गावाने, परंतु शालेय साहित्य हे देण्याचा मागचा हेतू हा आहे की हे जे मुलं आहेत यांना प्रोत्साहन द्यावं. शिक्षकांनी त्यांच्या या साहित्याच्या मार्फत त्यांना आवड निर्माण करावी, आणि त्यांनी साहित्य घेतल्यानंतर त्यांना आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे प्रोत्साहित व्हावं, या हेतूने आम्ही हे साहित्य प्रत्येक शाळेमध्ये जाऊन घेण्याचा प्रयत्न करत आहोत. थोडीशी जरी असली, परंतु आमचा हेतू हा उदात्त आहे की विद्यार्थ्यांना त्याविषयी गोडी निर्माण व्हावी, अभ्यासाविषयी गोडी निर्माण व्हावी, या हेतूने आम्ही हा प्रयत्न करत असतो. तर या संस्थेची जी माहिती आहे, संस्थेचे कार्यभार कशा पद्धतीने करतात. आता आमचा दुसरा वर्धापन दिवस आहे. पहिला वर्धापन दिवस आपण मागच्या वर्षी या इथेच साजरा केला होता, आणि आता हा दुसरा वर्धापन दिवस आम्ही साजरा करतो. तर त्या आपल्या संस्थेच्या कार्याविषयी आणि संस्थेच्या विविध हेतूविषयी पुढील सगळी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रवीणदादा वाघ हे देतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. खुल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर कारवाई करा अशी मागणी जनता दल सेक्युलरतर्फे मेहमूद भाईजान, डॉक्टर जफर अब्बास यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील सर्वे नंबर 303, 3, 4 या खुल्या आरक्षित भूखंडावर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पक्के RCCचे व पत्र्याचे शेड उभारून बेकायदेशीरपणे कारखाना, हॉटेल इत्यादी अतिक्रमण केलं आहे. हे बेकायदेशीर अतिक्रमण प्रशासनाने काढून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर मेहमूद भाईजान यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. मैं महमूद भाईजान, बूंदिया जिला जनता दल प्रेसिडेंट, वार्ड नंबर 13 कबीरगंज की जानिब से मैं वक्त लेके आया था. मैं इसके पहले भी कई बार वक्त ला चुका हूँ, मगर बस जब तक लेटर दो काम रुक जाता है उसके बाद फिर फ़ौरन काम चालू हो जाता है. 393/4 ये जगह के ऊपर गार्डन मंजूर है, यहाँ पे हमको फ़ौरन गार्डन बना के दिया जाए, और जो लोग ने अतिक्रमण किया उनका फ़ौरन अतिक्रमण तोड़ा जाए और उनके ऊपर फौजदारी गुना दाखिल किया जाए. मेरी ऐसी मांग है. ये मांगनी पूरी नहीं हुई तो मैं 15 अगस्त को आत्मादान करूंगा कलेक्टर ऑफिस के सामने. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.